श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण घरात सुख, शांती, संतती नसणे, पैसा नसणे यामुळे तुम्हीही त्रस्त झाला आहात का? तुमचे नशीब तुमच्या बाजूने नाही. तुमच्या घरात लक्ष्मी वास करत नाही. तुमच्या घरातील शांती आणि आनंदाला ग्रहण लागले आहे का? तुमचे कोणतेच काम व्यवस्थित पार पडत नाही का? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ज्या महिला रात्री आपल्या पतीसोबत झोपतात त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे. ज्या स्त्रिया आपल्या नवऱ्यावर रागावतात किंवा नवऱ्यासोबत झोपत नाहीत तर त्यांनी या व्हिडिओकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी पुढील माहिती आवडली तर नक्कीच लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका गावात एक गरीब सेठ राहत होता. तुम्ही विचार करत असाल की सेठ होता आणि तो ही गरीब, हे दोन परस्पर विरोधी शब्द एकत्र कसे? हा सगळा नशिबाचा खेळ आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात चढ उतार येत असतात. तसेच दीनानाथ शेठ हे देखील एकेकाळी खूप श्रीमंत होते आणि ते पुष्कळ दानधर्म आणि सत्कर्म करत असत. पण काळ बदलला आणि त्यांनी हळूहळू आपली संपत्ती गमावली आणि शेवटी अशा टप्प्यावर पोहोचले की लोक त्याला गरीब सेठ नावाने ओळखू लागले. पण ते म्हणतात ना की चांगल्या कर्माची फळे लवकर किंवा उशिरा का होईना पण नक्कीच मिळतात. असंच काहीसं या गरीब सेठचं होणार होतं. ज्या गावात हा सेठ राहत होता तेथे एकदा राजाने घोषणा केली की ज्याने चांगले काम केले आहे त्यांच्या चांगल्या कर्माची मोजणी करावी आणि त्या बदल्यात राजाकडून जो काही सन्मान असेल तो घ्यावा. ही घोषणा शेठच्या पत्नीने ऐकली. सेठच्या पत्नीला खूप आनंद झाला, कारण सेठने आपल्या चांगल्या दिवसात असंख्य पुण्यकर्म केले आहेत हे तिला माहीत होते. हे बायकोने सेठला सांगितल्यावर सेठही खुश झाला आणि म्हणाला की तसे असेल तर आपल्याला खूप मोठे बक्षीस मिळायला हवे, कारण आपल्या सत्कर्मांची यादी खूप मोठी आहे. दुसऱ्या दिवशी शेठने पहाटे 4 भाकरी सोबत घेतल्या आणि राजाच्या महालाकडे निघाला. शेठच्या घरापासून राजाचा वाडा बराच दूर होता. प्रवास लांबचा होता. अर्ध्या वाटेवर पोहोचल्यावर सेठ खूप थकले आणि विश्रांतीसाठी एका झाडाच्या सावलीत बसले आणि सोबत आणलेल्या भाकऱ्या खाण्याचा विचार करू लागले. सेठ जेवायचा विचार करत होते तेवढ्यात अचानक एक गाय आणि तिचे 2 बछडे त्यांच्या समोर आले. सेठच्या हातातल्या भाकऱ्या पाहून गाय आणि तिचं वासरू त्यांच्यासमोर येऊन उभं राहिलं आणि त्यांच्याकडे पाहून सेठला समजलं की ती भुकेली आहे आणि सेठकडे खायला मागत आहे. सेठच्या चांगल्या दिवसात सेठकडे अनेक गायी होत्या, त्यामुळे शेठला गायींची वागणूक चांगलीच माहीत होती. जरी सेठची परिस्थिती आता चांगली नव्हती पण सेठचा स्वभाव अजिबात बदलला नव्हता. तो आधीच दानशूर होता, त्यामुळे त्याला गायीची कीव आली आणि त्याने ते बांधून आणलेल्या भाकऱ्यांपैकी 2 भाकऱ्या गायीला खायला दिल्या. 2 भाकऱ्या खाऊन काही क्षणातच गाय पुन्हा शेठकडे पाहू लागली. तेव्हा सेठला वाटले की ही गाय खूप भुकेली आहे. या गायीला तिच्या 2 बछड्यांना दूध पाजावे लागते. या 2 भाकरीने तिचे काय होणार? सेठने सोबत उरलेल्या 2 भाकऱ्याही गायीला खाऊ घातल्या आणि जवळच्या तलावाचे फक्त पाणी पिऊन सेठ आपल्या प्रवासाला निघाला. सेठ राजाच्या दरबारात पोहोचल्यावर राजाने संपूर्ण दरबारासमोर सेठला त्यांचे नाव विचारले आणि त्याच्या चांगल्या कर्माबद्दल सांगण्यास सांगितले. सेठ राजाला
त्याच्या कृत्याबद्दल सांगू लागला. सेठ म्हणाले, महाराज, मी अनेक भुकेल्यांना जेवण दिले आहे, अनेक मंदिरात दान केले आहे, अनेक निराधारांना आसरा दिला आहे, अनेक तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या आहेत. त्यांनी शेकडो संतांची केलेली सेवा आणि अशी डझनभर कामे सांगितल्यावर सेठ म्हणाले, महाराज, ही माझी अनेक सत्कर्म आहेत, त्या बदल्यात मला हवे ते बक्षीस द्या. थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला, तुमच्याकडे अजून काही सत्कर्म असतील तर सांगा, कारण तुम्ही मला जे काही सांगितलं आहे ते मी सत्कर्म म्हणून गणत नाही. राजा जे बोलला ते ऐकून सेठला खूप आश्चर्य वाटले. शेठ हात जोडून राजाला म्हणाला, जर मी सांगितलेली ही कर्मे सत्कर्मे किंवा पुण्यकर्मे वाटत नसतील तर माझ्या बाकीच्या कर्माचा उल्लेख करणे व्यर्थ आहे. तुम्ही मला परवानगी द्या, मी परत जातो. जेव्हा सेठ दरबारातून निघून जाऊ लागला तेव्हा राजाचा एक दरबारी राजाकडे गेला आणि काहीतरी बोलला. ते ऐकून राजाने सेठला पुन्हा दरबारात बोलावले. राजा म्हणाला, तू आज जे चांगले काम केले आहेस ते सांगितले नाहीस. सेठ म्हणाले, महाराज, आज मी कोणतेही चांगले काम केले नाही, मग तुम्हाला काय सांगू. राजाने त्याच दरबाराला उभे राहून संपूर्ण घटना सांगण्यास सांगितले, ज्याने राजाला त्यांच्याबद्दल सांगितले होते. दरबारी उभा राहिला आणि म्हणाला, महाराज, मी सांगितल्याप्रमाणे मी त्याच गावात राहतो जिथे हा सेठ आराम करायला बसला होता. तिथे मी पाहिले की त्याने त्यांच्याजवळचे सर्व अन्न गाईला कसे दिले आणि ते स्वतः न खाता फक्त पाणी पिऊन उपाशी राहिला. राजा काय बोलतोय ते सेठच्या लक्षात आले. तेव्हा सेठ राजाला म्हणाला, प्राण्याला खायला घालण्यात काय पुण्य आहे ते आपले काम आहे. राजा शेठला म्हणाला, माझ्या महान गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे मी ती कामे पुण्यकर्म मानतो, जी खऱ्या निस्वार्थ भावनेने केलेली असतात. म्हणूनच तुम्ही आज जे काम केले ते सर्वोत्कृष्ट होते, ज्यासाठी तुम्ही खरोखर बक्षीस पात्र आहात. यानंतर राजाने त्या सेठला आपल्या सर्वात विश्वासू सेवकाचे पद दिले. आता शेठला त्या राजाच्या दरबारात बसण्याची संधी मिळाली होती. त्याला खूप आनंद झाला. त्याने लगेच जाऊन पत्नीला सांगितले की आज सुदैवाने राजाने मला खूप मोठे बक्षीस दिले आहे. त्याने मला त्याच्या सर्वात जवळचा सेवक म्हणून ठेवले आहे. हे ऐकून पत्नी खूप आनंदी झाली आणि म्हणाली, हे देवा, मी तुझी आभारी आहे. आज तू माझं ऐकलंस. आता सेठ राजासोबत त्याचा वैयक्तिक सेवक म्हणून राहू लागला. राजाने त्यांच्यावर खूप विश्वास ठेवला, कारण सेठ खूप प्रामाणिक माणूस आहे हे माहीत होते. तो कधीही खोटे बोलणार नाही किंवा अप्रामाणिकपणा होणार नाही हे राजाला माहीत होते. दरबारात कोणतेही महत्त्वाचे काम असले की राजा ते काम त्या सेठकडे सोपवत असे आणि सेठनेही राजसाहेबांचे काम आपल्या देखरेखाखाली अत्यंत प्रामाणिकपणे करून घेत असे. एके दिवशी राजा आपल्या महालात बसला होता आणि त्याचा सेवक सेठ देखील त्यांच्यासोबत बसला होता. तेवढ्यात अचानक एक शिपाई तेथे येतो आणि राजाला सांगतो की राजा, एका साधूला तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा राजाने त्याला आदरपूर्वक आणण्याची आज्ञा केली. शिपाई बाहेर जाऊन साधूला आदराने आत घेऊन येतो. राजा त्या साधूला आपल्या महालात मोठ्या आदराने ठेवतो आणि त्याला अन्न पाणी वगैरे पुरवतो. यामुळे
साधू राजावर खूप खुश होतो. त्यानंतर साधू राजाला म्हणतात, हे राजा, तुमची सेवाभाव पाहून मला खूप आनंद झाला आहे. म्हणून मला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे, जी तुम्ही तुमच्या आयुष्यात नक्कीच अंमलात आणावी. ते म्हणाले की प्रत्येक पुरुषाने नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की पुरुषाचे आपल्या पत्नीशी नेहमीच चांगले संबंध असले पाहिजेत. आणि जर कधी पती पत्नीमध्ये मतभेद किंवा भांडण झाले तर ते वेळी सोडवलं पाहिजे. कारण पती पत्नीच्या आपसी कलहामुळे घरात दारिद्र्य आणि आर्थिक तंगी येऊ लागते. त्यामुळे पती पत्नीमध्ये आपुलकी असणे अत्यंत गरजेचं आहे. रागाच्या भरात कोणत्याही पतीने पत्नीपासून दूर राहू नये, हे प्रत्येक पुरुषाने लक्षात ठेवावे. कारण यामुळे पत्नीच्या हृदयात प्रचंड वेदना होतात आणि पत्नीला घरची लक्ष्मी मानले जाते. आणि लक्ष्मी दुखावली तर घरात धनाची कमतरता भासते, घरात गरिबी येऊ लागेल. प्रत्येक पती पत्नीने नेहमी जवळ राहून एकत्र झोपले पाहिजे. कारण एकत्र झोपल्याने घरात धन समृद्धी वाढते. यामुळे लक्ष्मीसुद्धा प्रसन्न होते. असे बोलून साधू राजाच्या महलातून निघून जातात. काही दिवसांनी राजाचे राणीशी भांडण होते आणि दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी राहू लागतात. म्हणजे दोघेही एकमेकांपासून दूर राहू लागतात. राणी तिच्या खोलीत झोपायची, राजा त्याच्या खोलीत एकटाच झोपायचा. पण राणी रोज रात्री राजाच्या खोलीत त्याला पाहण्यासाठी जात असे. राजाच्या सैनिकांमध्ये सैनिकांच्या वेशात एक ढोंगी राजवाड्यात राहत होता, जो दुसऱ्या राजाचा गुप्तहेर होता. राजा आणि राणी यांच्यात भांडण सुरू आहे हे कळल्यावर तो त्याचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करतो आणि तो त्याच्या काही साथीदारांसह त्याला मारण्यासाठी राजाच्या दालनात जातो. कारण राजा त्याच्या खोलीत एकटा झोपला होता. त्यांची राणी त्यांच्या सोबत नव्हती हे त्याला माहीत होतं. गुप्त शत्रूचा दूत राजाच्या खोलीत शिरला आणि तेथून राणी रात्री राजाला पाहण्यासाठी राजाच्या खोलीकडे येत होती. राजाच्या खोलीत कोणीतरी त्याला मारण्यासाठी जात असल्याचे राणीने पाहिले. हे पाहून राणी ताबडतोब काही सैनिक पाठवते आणि त्या शत्रूला अटक करते. सकाळी जेव्हा राजाला या सर्व पराक्रमाची माहिती मिळते तेव्हा त्याने राणीचे लाखो वेळा आभार मानले आणि पती पत्नीने नेहमी एकोप्याने राहावे असे साधूंचे शब्द राजाला आठवतात. कारण यामुळे घरात ऐश्वर आणि समृद्धी येते आणि सर्वांचे नशीब चांगले राहते. राणीने त्याला जर योग्य वेळी पकडले नसते तर कदाचित राजाची सर्व संपत्ती आणि प्राण शत्रूने हिरावून घेतले असते. हे खरे आहे की घरातील स्त्री ही स्वतः लक्ष्मी असते आणि लक्ष्मीला नेहमी प्रसन्न ठेवले पाहिजे. आणि जर पती पत्नीसोबत झोपला तर पत्नी सदैव आनंदी राहते आणि घरात सुख, शांती, संपत्ती आणि समृद्धी नांदते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.